देवा, अरे मला असं म्हणायचं होतं की सई का आली आहे इकडे? तुम्ही पत्ता दिला या घराचा? देवांश, काय बोलताय तुम्ही? अहो, आई भेटायला आल्यात आपल्याला. देवा, मला माहितीये तू माझ्यावर रागवलायस, पण माझं ऐकून तरी ऐकून घेऊ तुझं का? त्या जागेवर आम्ही राहतोय, ज्या जागेला आम्ही आमचं घर म्हणतोय, त्याचा अपमान करतेस तू. मी काय ऐकून घेऊ? आणि काय चाललंय तुमचं? तुमचं काय ठरलंय का आईपाईने इथे येऊन आम्हाला त्रास द्यायचं? काल भैरवी आई आली होती, आज तू आली आहेस. काय चाललंय तुमचं? देवांश, काय झालंय तुम्हाला? प्लीज शांत व्हा आधी. अहो, आईंना बरं नाहीये तरी सुद्धा ते आपल्याला भेटायला आल्यात, आणि अपमानाचं काय घेऊन बसलात तुम्ही? आई खरंच आपला अपमान करतील का? त्यांना आपली काळजी वाटते ना, म्हणून ते आज घरी आल्या तिथे. आईला जर आपली काळजी असती ना, तर त्या दिवशी जेव्हा आपण घर सोडत होतो तेव्हा तिने काहीतरी म्हटलं असतं ना, पण तेव्हा काहीच बोलली नाही. तिचा लहान मुलगा तुमच्यावर वाटेल ते आरोप लावत होता, पण ती काहीच म्हणाली नाही त्याला. गप्प होती तेव्हा का? नाही नाही, असं नाहीये रे देवा. मी तर तुम्ही घर सोडून जाऊ नये म्हणून. हा, माहिती आहे मला, तुला खूप त्रास होत होता, तुला रडायला पण आलं, तू आम्हाला समजवण्याचा पण प्रयत्न केला, पण जे करायला होतंस ते नाही केलंस तू. तुझ्या लहान मुलाला का नाही म्हणालीस की तुझी सून निर्दोष आहे, काहीच केलं नाही तिने? का नाही म्हणालीस? का गप्प होतीस तेव्हा? तुझा विश्वास नाही तुझ्या सुनेवर? नाही रे देवा, असं का बोलतोयस तू? माझं चुकलं, मला मान्य आहे, माझं खरंच चुकलं. मी तेव्हा बोलायला हवं होतं, पण घरात इतकं काय काय सुरू होतं ना, मी एकदम भांबावून गेले रे. मला काही सुचलंच नाही. देवा, माफ करणार आहे मला.